नमस्कार मंडळी, चला तर आज मी बनवून दाखवणार आहे मस्त अशी बिर्याणी। तुम्ही जर नियमित माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मी नेहमी बिर्याणी बनवतच असते आणि माझ्या बिर्याणीच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात की ताई तुम्ही कोणता तांदूळ वापरता। मी बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। तर आज मी बनवून दाखवणार आहे मस्त अशी बिर्याणी। चिकन बिर्याणी नाही किंवा मटन बिर्याणी नाही, आज मी बनवून दाखवणार आहे मस्त अशी कोळंबी बिर्याणी। चला तर त्याची कृती बघून घ्या। कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे, साफ केलेली। ती स्वच्छ धुवून घ्यायची। आता त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि हळद घालायची आहे। छान मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे एका साईडला झाकण देऊन ठेवायचं। आता इथं बरिस्त्यासाठी मी कांदा छान तळून घेतलेला आहे, हा बघा। आता बिर्याणी बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवलेला आहे बिर्याणी पॉट, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। बरिस्त्यासाठी जो तेल वापरला होता ना तोच तेल मी याच्यामध्ये घालत आहे। आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले। खडे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे तेजपत्ता, मसाला वेलची, चक्री फूल, मिरी आणि लवंग। थोडंसं परतवलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, 4 कांदे घेतलेले आहेत तिथं। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये 4 तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लांब उभ्या चिरलेल्या, त्या घालायच्या आहेत। एक मोठा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची। ही पेस्टही आपल्याला छान परतवून घ्यायची। 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत। थोडंसं मीठ घालायचं आहे, लक्षात असू द्या कोळंबीमध्ये आणि भातामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण, तर मसाल्यापुरतीच याच्यामध्ये मीठ वापरायचं आहे आणि हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। आता याच्यामध्ये घालत आहे मी पाव चमचा हळद, 3 चमचे आगरी मसाला, ही माझी घरची गरम मसाला पावडर आहे ती 1 चमचा घालत आहे आणि 2 चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला घालू शकता। बाकीचे मसाले जे आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत। मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचा। मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला ही मॅरिनेट केलेली कोळंबी टाकायची आहे। कोळंबी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, याच्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे। आता ही कोळंबी छान परतली गेली का आपल्याला याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे। मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही कोळंबी शिजू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी कोळंबी छान शिजली जाते। आता झाकण काढलेलं आहे, कोळंबी एकदा ढवळून घेते आणि व्यवस्थित लावून ठेवते, कारण की याच्यावर आपल्याला भाताचं थर लावायचं आहे। त्याच्या आधी याच्यावर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर जरा जास्तच घालायची। पुदिन्याची पानं ही तुम्ही चॉप करू शकता, मी अखंडच टाकलेली आहे। आता याच्यावर तळलेला कांदा घालायचा आहे। त्याच्यानंतर याच्यावर शिजलेला भात घालायचा आहे। मी बासमती राईस जो आहे तो 80% इतका शिजवला होता, त्याच्यानंतर तो एका चाळणीत काढून ठेवला होता। आता तो भात आपल्याला याच्यावर घालायचा आहे। मी अर्धा किलो कोळंबीसाठी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे। तुम्ही तांदूळ जो आहे तो कमी जास्त करू शकता। माझ्या बिर्याणीच्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट असतात की ताई तुम्ही बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरता, तर मी बिर्याणीसाठी कोणत्याही ब्रँडचा तांदूळ वापरत नाही। डीमार्टमध्ये जो मोकळा बिर्याणी राईस मिळतो ना, मी तोच वापरते। थोडासा काळपट असतो, कारण की तो जुना असतो ना, मग तो चिकटही होत नाही आणि छान मोकळा होतो। तर बरीच वर्षापासून मी डीमार्टचा मोकळा जुना बिर्याणी राईसच वापरते। छान सुटसुटीत आणि मोकळी अशी बिर्याणी होते। आता इथे भाताचा थर छान पसरवून झालेला आहे, त्याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, मी अखंडच घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉप करून घालू शकता। बरिस्ता घालायचा आहे, साजूक तूप घालायचं आहे। कलरसाठी इथं मी पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ती टाकलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर पाण्यामध्ये थोडेसे केसरचे धागे घालून तेही तुम्ही टाकू शकता। झाकण देऊन ठेवायचं आहे। मंद आचेवर आपल्याला हे 15 मिनिटं असंच ठेवू द्यायचं आहे। 15 मिनिटांनी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे। मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे। झाकण उघडल्या उघडल्या जो बिर्याणीचा सुगंध दरवळलेला आहे ना, एकदम भारीच। तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झालेली आहे हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर ही बघा मस्त अशी आपली कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी कोळंबी बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।